मोठ्या राजकीय घडामोडींचा आता घेऊया आढावा। यांचं ऑपरेशन टायगर नाही, हे तर ऑपरेशन कोल्हा। ठाकरे गटाचे नेते विनायक राऊत यांची टीका। भाडोत्री लोकांच्या जीवावर जो पक्ष वाढतो तो फार काळ टिकत नाही, विनायक राऊत यांची टीका। ऑपरेशन टायगर नाही म्हणू शकत, हे ऑपरेशन कोल्हा। भाडोत्री लोकांच्या जीवावर जो पक्ष वाढत असेल तो पक्ष फार काळ टिकणार नाही। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ठाकरेंच्या शिवसेनेला पुन्हा धक्का। सिल्लोडमधील सुरेश बनकर पुन्हा भाजपमध्ये। ठाकरेंच्या शिवसेनेकडून बनकर यांनी विधानसभा निवडणूक लढवली होती। उदय सामंतांना उपमुख्यमंत्री व्हायचंय म्हणून त्यांची धडपड सुरू। विनायक राऊतांचा पलटवार, तर भाजपने एकनाथ शिंदेंना त्यांची जागा दाखवायला सुरुवात केल्याची ही टीका। त्यांचा तो धंदाच चालू झालेला आहे। स्वतःच्या माध्यमातून आपल्याकडे जमा करायचं आणि उद्या एकनाथ शिंदेंसमोर पर्याय ठेवायचा आणि जे सध्याचं उपमुख्यमंत्री पद आहे ते आपल्या पदरात पाडून घ्यायचं। ठाकरे गटात फक्त संजय राऊतांना संधी आहे, क्षमतेपेक्षा ते जास्त बोलतात, बाकी लोकांना तिथे स्थान नाही। भास्कर जाधवांबाबतच्या वक्तव्यावर गिरीश महाजन यांची प्रतिक्रिया। तिकडे फक्त एकाच माणसाला संधी आहे आणि ती म्हणजे संजय राऊत। ते क्षमतेपेक्षा जास्त त्या ठिकाणी बोलतायत, क्षमता नसताना सुद्धा बडबड करतायत, बाकी लोकांना तिथे कुठेही स्थान नाही। पक्षाचं धोरण असलं तरी निवडणुकीतील पक्षाच्या पराभवासाठी ईव्हीएमला दोष नको, निवडणुकीतील पराभवासाठी आपणच जबाबदार। मनसेच्या बैठकीत अमित ठाकरेंची परखड भूमिका। पालिका निवडणुकीपूर्वी नाशिकमध्ये मनसेला पुन्हा धक्का। 25 ते 30 पदाधिकारी भाजपमध्ये जाणार। चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश। राज ठाकरेंच्या दौऱ्यानंतरही पक्षात गळती सुरूच। भाजप इतकी मोठी की कार्यकर्ते नुसते थुंकले तरी विरोधक वाहून जातील। भाजपच्या संघटन पर्व कार्यशाळेत रावसाहेब दानवे यांचं वक्तव्य, सूत्रांची माहिती। बाकी कोण वाहणार माहित नाही, आमच्यासारख्यांना वाहून जाऊन देऊ नका, एवढी काळजी घेतली पाहिजे। रावसाहेब दानवे यांच्या वक्तव्यावर सुधीर मुनगंटीवार यांची प्रतिक्रिया। बाकी कोण वाहते माहित नाही, पण आमच्यासारख्या वाहू नये एवढी काळजी घेतली पाहिजे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आमची स्वबळाची तयारी। जिल्हा परिषद महापालिकेत स्वबळावर भगवा फडकवू, बालाजी कल्याणकर यांचं वक्तव्य। याने म्हणत असेल तर आम्ही बी आमच्या सोडबळावर इलेक्शन लढण्याच्या तयारी चालू आहे आणि येणाऱ्या काळात 100% आम्ही आमच्या सोडबळावर महापालिकेवर जिल्हा परिषदेवर भगवा फडकल्याशिवाय राहणार नाही, या निमित्ताने सांगतो।